नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका तसेच पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका प्रथम सत्र द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, पुढील प्रत्येक उपप्रश्नांसाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्या ठिकाणी चुकून 8 झालेले आहेत, पण 4 गुणांचा प्रश्न आहे। पहिला प्रश्न, x आणि y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर d बरोबर ऋण 4, dx बरोबर 24 आणि dy बरोबर ऋण 12 असेल तर x बरोबर किती? त्याचा d पर्याय बरोबर आहे ऋण 6। दुसरा प्रश्न, x वर्ग अधिक kx वजा 8 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ ऋण 4 असेल तर k ची किंमत पुढीलपैकी कोणती? त्याचा b पर्याय बरोबर आहे ऋण 2। तिसरा प्रश्न, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 5 आणि शेवटचे पद 30 आहे। जर SN बरोबर 420 आहे तर n बरोबर किती? त्याचा b पर्याय बरोबर आहे 24। आणि प्रश्न क्रमांक 4, त्याचा a पर्याय बरोबर आहे 15। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा 4 गुणांसाठी। एकूण 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। प्रत्येक कृतीला या ठिकाणी 2 गुण मिळतील। पहिली कृती आहे 3x - y बरोबर 2 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा। दुसरा प्रश्न, 3, 8, 13, 18 या अंकगणिती श्रेणीतील 30वे पद शोधण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। तिसरा प्रश्न, स्मिताने रुपये 12,000 गुंतवून रुपये 10 दर्शनी किमतीचे शेअर रुपये 2 अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर 10 अधिक 2 बरोबर 12। शेअरची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव 12,000 भागिले 12, 1,000 शेअर्स। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी आहे। 5 उपप्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 4 सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। प्रश्न तिसरा अ, पुढीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा 3 गुणांसाठी। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। 2 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी आपण दुसरी कृती पूर्ण केलेली आहे। x वर्ग वजा 10 वजा 2 बरोबर 0 हे समीकरण सूत्राच्या सहाय्याने सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी। 4 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी। 3 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील। त्यानंतर आहे प्रश्न 5वा, 2 पैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांसाठी। सोनल आणि पायल यांच्या वयातील फरक 12 वर्षे आहे। त्यांच्या वयांच्या व्यस्तकांची बेरीज एकास 8 आहे, तर त्यांची वये काढा।
सोनल पायलपेक्षा वयाने मोठी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.